तुम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणजे कोसलापासून जे कादंबरी लेखन आणि समीक्षा लेखन केलेलं आहे ते तुम्ही एक मिशन म्हणून करताय असं सारखं जाणवतं. एक मिशन आहे, एक उद्दिष्ट आहे तुमच्यासमोर. तुम्ही एका मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं होतं की मी माझ्या कादंबऱ्या लिहून निदान माझ्यानंतर तरी मराठीत चांगला कादंबरीकार व्हावा एवढा बंदोबस्त करून ठेवणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या ह्या मिशनमध्ये तुम्ही यशस्वी झालात का? असा आता एक चांगला कादंबरीकार पुढे मराठीत येऊ शकतो का? हे जे मत मी व्यक्त केलं होतं ते मी पहिली कादंबरी लिहिली कोसला, आणि तिचा थोडासा इतिहास मी आपल्याला सांगतो की ती एक 3-4 महिनेच फक्त बाजारात होती. त्याच्यानंतर आम्ही हिशेब पाहिला तर त्याच्यात फक्त 400-500 प्रती खपलेल्या होत्या आणि बाकीच्या आमचे प्रकाशक होते त्यांनी गोडाऊनमध्ये दडवून ठेवलेल्या होत्या. कारण ते असं म्हणायचे की तू मी सांगेन तसं लिहित जा, पु ल देशपांड्यांच्यावर लिहू नको, कारण तेही आपलेच लेखक आहेत. आपल्या लेखकांनी आपला गट केला पाहिजे, नाहीतर दुसऱ्या प्रकाशकांचे लेखक आहेत ते यांच्यावर तुटून पडतात आणि आपणच आपल्या लोकांच्यावर तुटून पडणं वगैरे काही बरोबर नाही. असं एक वातावरण त्यावेळेचं मी तुम्हाला सांगतो. ते काही मला पसंत पडेना, कारण काय गट आणि काय तुटून पडणं आणि काय होणार आहे इथे होऊन फार असं इथून माणसाचं. अशा परिस्थितीत आमचं भांडण झाल्यामुळे ती कादंबरी जवळजवळ 6 वर्षानंतर गोडाऊनमध्येच होती आणि मग लोकांनी लायब्ररीतल्या प्रती चोरून नेणं असे बरेच उद्योग सुरू करून ती चालू ठेवली. आणि मग मला असं लक्षात आलं की लोकांना ती पाहिजे आहे, तर मी त्या स्वतः प्रकाशकाकडून त्या विकत घेतल्या प्रती आणि मग त्या स्वतःहून विकल्या. तेव्हा त्यांचा हिशेब बरोबर लागला की त्यांनी त्या काही बाहेर येऊ दिल्या नव्हत्या. अशी साधारण त्यावेळची ती परिस्थिती होती की लेखकाची आपण नुसती बोलण्यात स्वायत्तता मानतो, पण ती तशी नव्हती. बरेचसे लेखक कुठल्या तरी एका संप्रदायाप्रमाणे लिहित होते. ग्रामीण तर ग्रामीणसारखेच लिहिणारे होते. एकतर काय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कादंबरी लिहिणारे कोणी नव्हते. आताही आपल्या लक्षात येत असेल की कादंबरी फारशी मराठीत नाही. म्हणजे ज्या वेळी आपल्या देशात फार मोठमोठे लेखक होऊन गेले, म्हणजे अमेरिकेत सुद्धा नाही तितके लेखक आपल्या देशात झालेले आहेत. फक्त त्याचा प्रोपगंडा होत नाही एवढंच, परंतु जर तुम्ही काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत नुसत्या सगळ्यात उत्तम, ज्याला काय म्हणतो सर्वश्रेष्ठ लेखकांची यादी केली तर ती म्हणजे प्रेमचंद, फकीर मोहन सेनापती, आपल्याकडचे साने गुरुजी, कारंत, वासुदेव नायर, महाश्वेता देवी, एक मीच ती नावं आठवली ती घेतो आहे, परंतु जर चांगली नावं काढली तर ती शेकडो, पण मराठी नाव त्याच्यात नसतं. आणि याचं कारण त्या काळात जी मराठीत लघुकथा संस्कृती फोफावली होती ते होतं की फक्त लघुकथाच लिहायचं. आणि त्याचं कारणही अरविंद गोखलेंनी त्यांच्या एका आत्मचरित्र वजा पुस्तकात दिलेलं आहे की कादंबरीची फार किटकिट असते, ते इतकी पात्र लक्षात ठेवा आणि ती लिहित बसा खूप दिवस, आणि ती कधी छापणार आणि नंतर तिचे पैसे कधी येणार. ही कथा बरी पटकन दिवाळी अंकात पैसे मोकळे होऊन जातात, पुन्हा कॅश मिळते, ॲडव्हान्ससुद्धा मिळतो आणि परत त्या कथांचं लगेच पुस्तकसुद्धा त्याच वर्षी मिळतं छापून. अशी सगळी ती संस्कृती म्हणजे आज आपल्याला हे पाहता येतं. अशा परिस्थितीत मी MA विद्यार्थी असताना ते पुस्तक लिहिलेलं होतं. कारण मी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्या असं लक्षात येत होतं की मी खानदेशातून एक डोंगर सांगवी नावाच्या लहानशा खेड्यातून आलेलो, लोखंड्यांच्या गावाच्या जवळच ते आहे. असा नीट मराठीसुद्धा नीट न बोलणारा, शुद्ध न बोलणारा असा विद्यार्थी होतो. नंतर माझ्या लक्षात आलं की मीच शुद्ध मराठी बोलतो आहे, बाकीचे पुण्यातले कोणीच तितकी शुद्ध बोलत नाहीत, असं सुद्धा नंतर सिद्ध झालं.
पण त्यावेळी भयंकर दबकून राहायची सवय होती. अशा वेळी ही कादंबरी इतकी लोकांनी डोक्यावर घेतली आणि मग असंच लिहिलं पाहिजे, परत एक वर्षभरात दुसरी कादंबरी यायला पाहिजे. कारण आमचे जे प्रकाशक होते त्यांचं असं गणित होतं की ते लेखकाला पटकन मोठं करत असत. म्हणजे यावर्षी हे येऊ दे, नंतर मग तू टेक्स्ट पुस्तकं एक लिही, म्हणजे मंगलवाचन वगैरे सारखं. म्हणजे त्यांनी वि स खांडेकरांची अशीच परिस्थिती आणून टाकलेली होती की दरवर्षी एक कादंबरी लिहिली पाहिजे, मंगलवाचन एडिट केलं पाहिजे, किंवा मग मी म्हणेन त्याप्रमाणे या लेखकावर लिहिलं पाहिजे. अशात बिचारे खांडेकरही खूप लिहून शेवटी कंटाळून गेले होते की आता हे करायचं काय याचं. पण ते मी आपल्याला काय कोणाचं घेणं देणं म्हणून मी ते काही मान्य केलं नाही. आता हा जो धोका होता तो टाळणं माझ्या दृष्टीने आवश्यक होतं आणि तो दुसऱ्यांनाही सांगणं आवश्यक होतं. म्हणून मी पहिली लिहिली, ती गाजली, परत तशीच लिहायची, परत आणखीन तशीच लिहायची. अशी टाकसाळ जर तुम्ही केली एक सारखं त्याच्यातलं छापून यायला सारखंच, तर ती काही साहित्याची ॲक्टिव्हिटी होते. दरवेळी नवे नवे प्रश्न, नव्या नव्या संभ्रमात तुम्ही सापडला पाहिजे, तसं होत नाही. म्हणून मग ही टाकसाळ चालवायची सवय पडते आणि सारख्या सारख्या कादंबऱ्या यायला लागतात आणि त्याचा एक ब्रँड पण होऊन जातो लेखकाचा. ते होऊ नये याची मी काळजी घेतली आणि मी स्वतः नंतर 12 वर्ष काहीही लिहिलं नव्हतं. आता तर जवळपास 37-38 वर्ष मधल्या कादंबऱ्यांच्या नंतर काही लिहिलेलं नाही आहे. याचं कारण आपले वाचक इतके म्हणजे मराठी वाचक इतके निरोगी आणि बुद्धिमान आहेत की त्यांच्या लगेच लक्षात येतं की कोण दांडी मारतो आहे आणि कोण खराब लिहितो आहे, आणि ते समजून उमजून फार त्यावर बोलतही नाहीत, कारण त्याच्याबद्दल काय बोलण्यासारखं आहे, हा धंदाच आहे असं म्हणून लोक चालू ठेवतात. पण इतक्या चांगल्या वाचकांसाठी कधीतरी आपण जे देऊ ते चांगलं द्यायला पाहिजे, अशी एक वृत्ती लेखकांनी पत्करली पाहिजे. ती जर लेखकांनी ठरली तर मराठीला फार चांगले दिवस येतील. म्हणजे आपल्या बाजूनीच एकसारखं पुस्तकं टाकत राहण्यापेक्षा लोकांना काय पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे एकसारखी परत परत त्याच छापाची कादंबरी लिहू नये असा अर्थ या रेंड्यांनी जे मत सांगितलं की हा विचार करण्याचा विषयच नाही आहे. विचार करण्याचा विषय काय की या गोष्टींचा लोक दुरुपयोग करत असतात. म्हणजे जातीचा दुरुपयोग करत असतात, धर्माचा दुरुपयोग करत असतात, राष्ट्राचा दुरुपयोग करत असतात. याचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. तो नेमका न करता लोक या गोष्टींचा जास्तीत जास्त दुरुपयोग कसा होईल याची काळजी घेत असतात. आणि याच्यातून सगळे आपले हे जे आज प्रश्न उपस्थित होत आहेत हे याच्यातून होतात. मग याला आपल्याला सोल्युशन सापडत नाही. म्हणजे आपले मनोहर जोशी अमेरिकेत महाराष्ट्रीयन लोकांच्या संमेलनात असं म्हणतात की आम्ही मुंबईतल्या बांगलादेशी लोकांना आणि पाकिस्तानी लोकांना काढून टाकायचं ठरवलेलं आहे. त्यांचा देश तो दुसरीकडे आहे, कारण हे पैसे तिकडे पाठवतात, अमुक पाठवतात. अमेरिकेतल्या लोकांनी आता या तिथल्या महाराष्ट्रीयन लोकांना जर असं म्हटलं की यांना हाकला अमेरिकेतून, हे तिकडे पैसे पाठवतात, हे राजू दे, तर यांना कसं वाटेल. पण याच्यावर महाराष्ट्रीयन लोकांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे किती मूर्ख लोक जातात अमेरिकेत सुद्धा, की तिथे म्हणायला पाहिजे होतं की बाबा इथे तरी हे बोलू नको कमीत कमी, कारण इथे मायनॉरिटी आपण आहोत आणि मायनॉरिटीला लोक सांभाळून घेतात तोपर्यंत ते त्यांच्या गमजा चाललेल्या असतात. तुम्हाला असं म्हणता येत नाही की हे यांना हाकलून लावा, त्यांना पाकिस्तानात पाठवा, यांना बांगलादेशात पाठवा. ही सगळी पृथ्वी सबई भूमी गोपाल की अशी एक आपली परंपरा आहे. याच्यात काही याचं त्याचं काही नाही आहे. आणि आत्ताच अलीकडचं उदाहरण तुम्हाला मला नरेंद्र मोदी केनियामध्ये गुजराती लोकांच्यावर अत्याचार झाले, यांनी ताबडतोब त्याची काहीतरी काळजी घ्यायची अशी व्यवस्था केली. पण गुजरातमधल्या मुसलमानांची काळजी कोण घेणार हे यांना कधी सुचणार नाही. म्हणजे केनियातल्या लोकांना जर झोडपून काढलं तसं गुजरातल्या मधल्या लोकांनी जसं झोडपून काढलं तसं केलं तर कसं वाटेल. हे कुठेतरी दुसऱ्याचीच आयडेंटिटी जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याच्यातूनच आपल्याला काहीतरी प्रश्न सापडतील. एक करणं किंवा हे मिटवून टाकणे भेद, हे फार मोठं पॉलिटिक्स याच्यात आहे.